पुणे जमीन व्यवहाराप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे। चौकशी अंती सत्य समोर येईल। माझे नातेवाईक असले तरी अधिकाऱ्यांनी दबावात काम करू नये असं देखील ते म्हणाले। तर 1 रुपयाचा व्यवहार न करता आकडे लिहून व्यवहार कसा होऊ शकतो असाही सवाल त्यांनी उपस्थित केला। 1 रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा कागद होऊ शकतो ते आजपर्यंत मला काही कळलेलं नाहीये। आणि त्याच्यावर मी पण आश्चर्यचकित झालो की असं कसं ज्या रजिस्टर ऑफिसच्या व्यक्तीने हे नोंदणी केली त्यांनी कशामुळे ही नोंदणी केली, काय त्याला असं घडलं की त्यांनी चुकीचं काम केलं, अशा सगळ्या गोष्टीचा वस्तुस्थिती आपल्याला महिन्यांनी कळेल। कारण सगळे चांगले अधिकारी मुख्यमंत्री महोदयांनी त्या कमिटीवर नेमलेले आहेत। माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील, लांबचे नातेवाईक असतील, माझे जवळचे कार्यकर्ते असतील, माझ्या जवळचे सहकारी असतील, माझ्या जवळचे अधिकारी असतील, अजिबात कुठलाही दबावला ते बळी पडता कामा नये। मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून मी कधी माझ्या हातनं कुठली चुकीची गोष्ट होऊन देत नाही। निवडणुका जवळ झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, कुठनं तरी काहीतरी। मागेही तुम्हाला आठवत असेल की असाच 2009ला का 8ला 70,000 कोटीचा आरोप झाला। त्याला 15-16 वर्ष झाली, परंतु त्याच्यातनं काहीही कुणी पुरावे देऊ शकले नाही, काही होऊ शकले नाही। पण बदनामी तर आमची होती। जर त्याच्यामध्ये पुरावे असतील, कागदपत्रांचे सगळे दाखले असतील, पण चुकीचं झालेलं असेल तर जरूर चौकशी झाली पाहिजे। कारण हे कायद्याने नियमाने चाललेलं सरकार आहे आणि यंत्रणेने तशाच पद्धतीचं काम केलं पाहिजे। पण आता बऱ्याच कुठल्या जमिनी काढतात आणि त्यांच्या नातेवाईकांनी असं केलं, यांच्या स्वतः अजित पवारांनी असं केलं। मी कालही चुकीचं कुठलं केलं नाही, आजही केलेलं नाही, उद्याही करणार नाही, एवढंच मला सांगायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।